चिमण. हॅलो, मी भालचंद्र बाबांच्या मठामध्ये गेलेले. तिथे मला ऊन मला भरपूर डोकं दुखायला लागलं, मला उलट्या झाल्या, डोकं दुखायला लागलं. काल व्हिडिओ करणं शक्यच झालं नाही. नखं कधी अशीच टाकू नयेत. हॅलो, नमस्कार. मी अमिता. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. काल मी ब्लॉग टाकला नाही कारण परवा मी भालचंद्र बाबांच्या मठामध्ये गेलेले. तिथे मला ऊन लागलं. संध्याकाळी आल्यानंतर मला भरपूर डोकं दुखायला लागलं. तरीही रात्री मी 2 वाजेपर्यंत बसून एडिट केला आणि त्याच्यानंतर मला एवढा त्रास झाला. काल दिवसभर मला उलट्या झाल्या, डोकं दुखायला लागलं. काल व्हिडिओ करणं शक्यच झालं नाही. म्हणजे काय करणार ना अशा परिस्थितीत व्हिडिओ. मग म्हणून मला आज व्हिडिओ टाकता आला नाही. आणि एक्स्ट्राचे माझ्याकडे व्हिडिओ काय नसतात कारण मी नवीनच हल्लीच सगळं सुरू केलेलं आहे. तर म्हटलं आज तरी व्हिडिओ आपण तयार करूया. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजत असेल की माझी काय अवस्था झाली असेल ती. असो, आज थोडंफार बरं आहे माझं. 50% जरी बरं असलं तरी पण थोडा उत्साह येतो. पूर्ण बरी मी नाही आहे आता, पण 50% आहे. तर तिथे आई बसलेली आहे बघा, इथे बसलेली आहे आई. आणि आईचे जरा केस विंचरायचे आहेत आणि आईची नखं पण काढायची आहेत. तर म्हटलं जरा काढूया. नखं कधी अशीच टाकू नयेत. तर म्हटलं सुपलीत भरली मी ती, आता टाकून देते ती. मगाशी दीक्षाने येऊन फरशी आणि कचरा करून गेली. दीक्षाने येऊन सुरण चिरून गेलेली आहे आणि ही कांदा आणि कोथिंबीर. आता मी सुरणाची भाजी करणार आहे.
तर जेवण झालेलं असं माझं आता सगळ्याच्या सगळ्या. कुकर वगैरे मी मागाशी लावलेलं आहे, डाळ आधी शिजवून ठेवलेली आहे, त्याच्यात मी खोबरा घातलंय आणि हे अळूवडे करत होतो. त्याचे हे रोल रवलेले होते, कापलेले चकते, ते आता मी हे केलंय, तळलंय. आणि भाजी सुरणाची. तर आजचा हे व्लॉग मी हळेच थांबवते. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.